आई बघतेस ना कोण आलं इथे? दिव्या तू काय करते इथे? सॉरी शिवा, ऍक्च्युली आम्ही बाहेरच पडत होतो. मला माहिती नव्हतं तुम्ही ह्याच रस्त्याने येताय. नाहीतर आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो ना. सॉरी, तुला शब्द दिला होता. दिव्या तू इथे इथे काय करतेस? हो, मी इथेच राहतेय ना. ह्या वस्तीत? हा, आमच्याच घरात. एक मिनिट, नक्की किती दिवस झाले तू इथे राहतेस? आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी चालू. ओह, शिवा सॉरी, आम्ही जातो. मी कोणाला काही बोलणार नाही. थांब, तू नको, आता आम्हीच जाणार. आई आई माझं ऐकून घे. तुला जसं दिसतंय ना तसं नाहीये. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ही इथे राहते आणि तूही इथेच होतास. या दरम्यान आपलं बोलणंही झालं होतं. तू काही सांगितलं नाहीस आशू? अगं मी तुला खरंच रे आशू, या वस्तीतल्या लोकांसोबत राहून तू सुद्धा यांच्यासारखाच वागायला लागलास. ताई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आई तुला जसं खरंच दिसतंय तसं नाहीये. शिवा, तूही आम्हाला सांगितलं नाहीस? सॉरी भाऊ, मला माफ करा. कशासाठी माफ करायचं शिवा? ही इथे राहते हे तू आम्हाला सांगितलं नाहीस यासाठी, की तुझ्यामुळे माझा मुलगा आता माझ्याशी खोटं बोलायला लागला यासाठी? आई या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. चूक कुणाची असो किंवा नसो. तुम्ही घरी जा आई बरोबर. मी येतो थोड्या वेळात. मी आल्यावर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. संपदा, तुला हे सगळं माहित होतं ना? बाबा, चांगलीच रंगली तुझ्या संघर्ष नगरची मिरवणूक. असंच एक दिवस सगळं गमावशील शिवा. त्या मुलीला मी तिथे पाहिलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि मला त्याहूनही जास्त वाईट ह्याचं वाटतंय की आशू तिथे होता ती असताना, आणि त्यानेही आपल्याला काही कळू दिलं नाही. सीता, मी काय म्हणतो, आपल्याला कळवणं गरजेचं होतं, पण आता आपल्याला नाही कळवलं तर त्यामागे पण काहीतरी कारण असेल ना. काय कारण असणार? दिव्या परत आलीये हे आपल्याला त्यांना सांगायचं नसणार, नेहमीप्रमाणे लपवायचं असणार. पण तिथे असताना आशूचं काय झालं असेल? त्याला किती त्रास झाला असेल? वहिनी, शिवा उगाच नाही लपवणार. आणि जे काही झालंय ना त्याची जाणीव आहे तिला. कसली जाणीव? काही जाणीव वगैरे नाही आहे तिला. आपल्या बहिणीने आशू सोबत काय डाव खेळला याची थोडी जरी जाणीव असती ना तिला, तर आपल्याला सांगणं दूरच, तिने त्या दिव्याला घरात सुद्धा घेतलं नसतं. आणि जरी ती दिव्या तिथे राहत असती ना तरी तिने आशूला तिथे थांबू दिलं नसतं. पण काय केलं तुमच्या लाडक्या सुनेने? तिला हवं तेच केलं जे ती नेहमीच करत आली आहे. आणि आता अजूनही तुम्हाला तिची बाजू घ्यायची आहे का? कौतुक करायचंय का? कीर्ती, जरा थांब. सीताई, शिवाने आपल्याला हे सगळं सांगितलं नाही, त्यामागे ना नक्की काहीतरी कारण असेल. अगं आपण जर एकदा ऐकून घेऊया ना तिचं, प्लीज. हो, घेऊया ना ऐकून. पण काय काय ऐकून घ्यायचं तेही एकदा सांगा सगळे. उर्मिला,
त्या मुलीमुळे, त्या दिव्यामुळे आशूला किती त्रास झाला हे पाहिलंच ना तू. लक्ष्मण भाऊजी, भर लग्नात आपल्या सगळ्यांच्या माना कशा खाली गेल्या हे पण तुम्ही पाहिलंत ना. त्या मुलीच्या एका चुकीमुळे मला न आवडणारी व्यक्ती शिवा आपल्या घरात सून म्हणून आली. एवढं सगळं झालं आणि तरी सुद्धा मी ऐकायचं, हो ना. आणि ती शिवा, ती या सगळ्याला जबाबदार आहे. दिव्या तिथे असताना आशूला तिने तिथे राहूच कसं दिलं. आणि बरं, एवढे दिवस आशू तिथे होता, एक संधी नाही मिळाली तिला आपल्याला सगळं हे सांगायची. तुम्ही सगळे नेहमी तिची बाजू घेता, पण तिला त्याची पुरेशी जाणीव आहे असं मला नाही वाटत. पण हे तुमच्या कधी लक्षात येणार देव जाणे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणीही तिची बाजू घेतलेली मला नकोय. जे काय विचारायचं ना ते मी विचारेन तिला. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे.